ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहतो की अर्जुन हा ऑफिसला जायची तयारी करत असतो, तर सायली ही तिथे सुकवलेले कपडे घेऊन आलेली असते। अर्जुन हा तिला सांगत असतो की मी निघतो, चल। तर सायली म्हणत असते, अहो असं काय करताय, मी अजून तुमचा टिफिनसुद्धा पॅक केलेला नाही आहे, फक्त थोडा वेळ थांबा, मी पटकन तुम्हाला टिफिन भरून देते, मग त्यानंतर तुम्ही निघा लागलीच। त्याबरोबर आता ती हातातले कपडे खाली ठेवून खाली चाललेलीच असते, तर अर्जुन तिला म्हणतो नाही थांब। सायली अर्जुनला विचारते काय झालं, तर अर्जुन तिला सांगत असतो की अगं मला टिफिन नको आहे, ॲक्च्युली माझं एक थोडं महत्त्वाचं काम होतं, तर मी त्याच्यासाठी आधी सिनियरकडे जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी ऑफिसला जाणार आहे, तर मग मला टिफिन नको। त्यावर सायली म्हणते तुम्ही रविराज काकांच्या घरी जाताय, बरं झालं, मलासुद्धा तिकडे जायचंच होतं, चला मग आपण एक काम करू, आपण सोबत जाऊ। अर्जुन म्हणतो तुला का जायचं आहे तिकडे। त्यावर सायली त्याला सांगत असते की अहो बाहेर प्रिया आणि अश्विन भाऊजी दिसत नाही आहेत, मग आता ते दोघं इथे नाही म्हटल्यावर तिथेच गेले असणार ना, म्हणून। तर आता इकडे प्रिया ही रविराज काकांना सांगत असते, बाबा मी स्वतःहून अजिबात पाऊल घरामध्ये टाकलेलं नाही आहे, मला आईने घरात राहण्याची परवानगी दिली तेव्हाच मी घरात पाऊल टाकलं आहे, हवं तर तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही आईला विचारा, आई जेव्हा घरात ये म्हणाली त्यानंतरच मी घरात आली। त्याबरोबर रविराज काका प्रतिमा आत्याला विचारत असतात, प्रतिमा काय सांगते ही मुलगी, तू म्हणालीस हिला घरात ये, कशासाठी, काय विचारतोय मी, अगं विसरलीस का, हिनेच तुझ्या गोळ्या बदलल्या होत्या, हिनेच खोटं बोलून बिचाऱ्या त्या निर्दोष मधुभाऊंना एवढी वर्ष आता त्रासच सहन करायला लावली होती ते। तर आता इथे सायली ही अर्जुनला म्हणत असते, इथे ना माझं मन नाही लागणार, एकदा का तिकडनं जाऊन आले की मग मला बरं वाटेल, खातर जमा होईल ना तिकडे काय परिस्थिती आहे त्याची। त्यावर मग अर्जुन म्हणत असतो, अगं मग माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे, त्यासाठी तूच तिकडे जायची काय गरज आहे, मी जातोय ना अनायसे तिथे, मग मी स्वतः जातो, स्वतः तिथे चेक करतो, तिथे काय अपडेट आहेत ते बघतो आणि मग तुला व्यवस्थित सर्व डिटेल्स देतो फोन करून, हां चल निघतो मी, मला उशीर होतो। त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो गप्प बसाव तुम्ही जरा, इथे मी सांगते मला टेन्शन येतं आहे, माझं मन लागणार नाही आणि तुम्हाला मात्र पहिली तुमच्या कामाचीच घाई पडली आहे, मला कसलं टेन्शन आलं आहे, तुमचं काय चाललं आहे, चला आपण दोघं एकत्र जाऊ आणि एकत्र जे काही बघायचं आहे ते बघून येऊ। सायली आता तिची बॅग घेते आणि अर्जुनला म्हणत असते निघायचं ना। अर्जुन आता मनातल्या मनात विचार करत असतो, अरे यार आता जर सायली माझ्या बरोबर आली तर मात्र मला सिनियर बरोबर त्या विषयावर नाही बोलता येणार, मी कसं विचारणार सायलीचं गाठोडं तन्वीने लपवलं ते कुठे आहे म्हणून। त्याबरोबर आता आपण पाहतो की रविराज काका हे प्रतिमा आत्याला म्हणत असतात, प्रतिमा तू हा जो काही निर्णय घेतलेला आहेस ना तो सारासार चुकीचा आहे आणि या मुलीला घरात घेऊन तू खूप मोठी चूक केली आहेस आणि ती मला अजिबात आवडलेली नाही आहे, तू पुन्हा जर हे केलंस तर मला मात्र पटणार नाही, पण त्याआधी तू या मुलीला घराच्या बाहेर काढ, तू हिला घरात घेतलंस ना मग बाहेरही तूच काढ। त्याबरोबर लगेचच सुमन काकी म्हणायला लागते, अहो भाऊजी वहिनींनी तिला घरात यायची परवानगी दिली, कारण त्याबरोबर रविराज काका आता सुमनवरती सुद्धा चिडतात आणि म्हणत असतात, सुमन गप्प बस, आज मी तुझ्याशी बोलत नाही आहे, प्रतिमाशी बोलतोय ना, मग आज फक्त प्रतिमानेच माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, मी सांगितलं होतं ना हिच्याशी काही एक संबंध ठेवायचे नाही आहेत म्हणून, मग तरीसुद्धा तू हिला घरात घेतलीसच कशासाठी, काय गरज काय होती तुला ह्या मुलीला घरात घेण्याची, माझे हिच्याशी काहीही संबंध नाही, ही माझी मुलगीच नाही आहे, तुला गरजच नव्हती ह्या मुलीला घरात घेण्याची, तू चूक केली आहेस प्रतिमा। त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणत असते, अहो हे असं काय बोलताय तुम्ही, आपल्याच मुलीला आपणच असं घराबाहेर काढून टाकायचं आणि संबंध संपले असं म्हणायचं, त्याने संबंध संपू शकतील का, आणि मी खरं सांगू का, अहो तन्वीने स्वतःला जाळून घ्यायची धमकी दिली मला, तिने आपल्या दारात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, जर तिच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं असतं तर। त्याबरोबर आता लगेचच नागोबासुद्धा म्हणायला लागतो की दादा हे बघ, आपलं एवढं चिडून चालणार नाही, आपण जरा शांतपणे विचार करायला पाहिजे, हे बघ जर आपण तन्वीने केलेल्या चुकाच फक्त बघत राहिलो आणि तिला घरातून हकलवून दिलं, तिने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर लोक आपल्याच तोंडात शेवटी शेण घालतील ना मग। त्याबरोबर आता लगेचच रविराज काका नागोबाला म्हणायला लागतात, हे बघ नागराज, तू या विषयांमध्ये खरं तर पडूच नको, आणि तरीसुद्धा राहिला प्रश्न लोकांचा, तर लोकांनी आपल्या तोंडामध्ये शेण कधीच घातले, जेव्हा हिने कोर्टात खोटी साक्ष दिली ना, ते सुद्धा तब्बल 2 वर्ष, तेव्हाच लोकांनी आपल्या तोंडात शेण घातले, त्यामुळे आता लोकांनी शेण घालायचं काही बाकी राहिलेलं नाही आहे। आणि कल्पना आणि प्रतिमा तू हे जे केलं आहेस ते मला पटलेलं नाही आहे, पण ठीक आहे,
हे घर तुझंही आहे म्हणून मी तुला काही बोलत नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तन्वीकडून जर घरातल्या एकाही व्यक्तीला त्रास झाला ना तर मग मात्र मी तिला माफ करणार नाही, तिला ह्या घरात मी राहू देणार नाही. त्याबरोबर आता इकडे साक्षीला भेटण्यासाठी महिपत आलेला असतो आणि महिपत हा आता तिच्या सेलमध्ये येतो आणि तिच्याजवळ बसतो. आता तो तिला विचारत असतो, साक्षी बाळा काय गं, पोलीस काय सांगतायत मला? तू म्हणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होतास. ए साक्षी बाळा बोल ना, तू असं काही केलेलं नाही आहेस ना? खोटं आहे ना हे सगळं? तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे मला. अगं बोल, खोटं आहे ना? तू आत्महत्या वगैरे करण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आहेस ना? त्याबरोबर साक्षी आता महिपतला म्हणत असते, जगून तरी काय करू सांगा ना. ती प्रिया थोबाडीत मारून माझ्या निघून गेली बाहेर आणि आता मोठ्या दिमाखात जगतीये सुद्धा. आणि मी बघा महिपत शिखरेची मुलगी अजूनही तुरुंगात अडकून पडली. त्यावर महिपत आता तिला म्हणत असतो, हे बघ बाळा, अगं तुलासुद्धा सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय ना. त्याबरोबर पुढे तो सांगतो, आता तुझं नवीन वकील केला आहे, तो सोडवेल की तुला या सगळ्यातून. ती म्हणत असते, आता हे वाक्य माझ्या आयुष्यातलं सगळ्यात निरर्थक वाक्य झाले. त्यावर महिपत तिला म्हणत असतो, अगं बाळा, हे असे हातपाय गाळून धीर सोडून कसं चालेल? धीर धर, हिम्मत पकड, तू नक्की या सगळ्यातनं सुटशील. त्याबरोबर ती म्हणत असते, नाही सुटू शकत आता मी, कळून चुकलं आहे मला. आता जगण्याची इच्छासुद्धा उरलेली नाही आहे आणि राहिला प्रश्न तुमच्यासाठी जगण्याचा. तर तुम्ही तर इथून मला बाहेर सोडवूच शकत नाही आहात. मग कशाला जगू सांगा ना? काही उपयोग आहे का माझ्या जगण्याचा? काही अर्थ आहे का? काही कारण आहे का माझ्या जगण्याला? बोला, सांगा मला. त्याबरोबर मग मात्र आता महिपत म्हणायला लागतो, अगं काळजी कशाला करतेस? सोडवेल ना तुला मी, आहे ना तुझा बाप अजून जिवंत. त्याबरोबर ती म्हणत असते, कधी सोडवाल? एवढे दिवस मी तुरुंगात आहे, महिपत शिखरेची मुलगी असूनसुद्धा मी इथे, आणि ती प्रिया मात्र बिमाखात बाहेर फिरते. मग मी काय करू तुम्हीच सांगा मला. आत्महत्या करण्याशिवाय माझ्या हातात दुसरा काही पर्याय शिल्लक राहिलाय का? बोला ना. जगण्याची उंखा संपून गेली. जगण्यासाठी कारण उरलं असेल तर माणूस जगतं, पण माझ्याकडे ना आता कारण आहे ना कसली गरज. मग मी जगून तरी काय करू? मला नाहीच जगायला हवं. त्याबरोबर आता महिपत तिला म्हणतो, ए बाळा असं नको म्हणू. अगं तू गेलीस तर मग मला कोण आहे गं? आता मला वचन दे, तू पुन्हा असं वागणार नाही. ठेव माझ्या हातावर हात आणि दे मला वचन, दे वचन. तर इकडे आता रविराज काका एवढे चिडलेले असतात की त्यांचा राग शांत करण्यासाठी स्वतः आता अश्विनच पुढे आलेला असतो. अश्विन म्हणत असतो, हे बघ काका, प्लीज प्लीज जरा शांत हो आणि शांतपणे मी काय सांगतोय तेवढं माझं ऐकून तरी घे. हे बघ, तू उगाचच्या उगाच आत्याला काही बोलू नकोस. आत्याची सुद्धा या सर्वामध्ये काही चूक नाही आहे. उलट ती सुद्धा आम्हाला घरामध्ये यायला नको म्हणत होती, पण मी स्वतः तिचे पाय धरले आणि मी तिला रिक्वेस्ट केली की आम्हाला घरामध्ये येऊ दे आत्या, आम्हाला घरात येऊ दे, म्हणून तिने आम्हाला घरात येऊ दिलं. आणि राहिला प्रश्न तन्वीचा, तर अरे ती तुझी मुलगी, ती तुझ्याशी एवढं खोटं का बोलेल? तू तिच्यावर अविश्वास का दाखवतोयस? अरे खरंच तो महिपत तिला घाबरवत होता, धमकवत होता, म्हणून तन्वी खोटं बोलली. मग ती अशा परिस्थितीत काय करणार होती? त्यावर मग मात्र रविराज काका चिडतात आणि म्हणत असतात की अरे 2 वर्षात हिने एकदा तरी माझ्याशी या विषयावर बोलायला हवं होतं ना, एवढं खोटं बोलायची हिला काय गरज होती? त्याबरोबर आता तो म्हणत असतो, अरे काका तन्वी खोटं का बोलेल? माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. रविराज काका म्हणतात की हे बघ अश्विन, हे सुद्धा तुला तन्वीनेच सांगितलं आहे की तिच्यावरती हल्ला झाला आहे, त्यामुळे हे कितपत खरं आणि कितपत खोटं हे नाही सांगू शकत आपण. तिची 2 वर्षातली वर्तवणूक बघता हे सुद्धा खोटं असण्याची शक्यता जास्त आहे. त्यावर अश्विन म्हणत असतो, काका अरे तिच्या हातावरती जे रक्ताचे डाग वगैरे आहेत, ज्या जखमा आहेत, कमीत कमी तू त्या तरी बघ, CCTV फुटेज बघ. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, ज्याला खोटं बोलायचं आहे ना तो खोटंच बोलतो आणि ज्याला खरं बोलायचं आहे ना तो त्याच्या मानेवर सुरा ठेवला तरी खरंच बोलतो. अश्विन, कळलं तुला? त्यामुळे हे सगळं जी ही मुलगी सांगते ना, माझा हिच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तर इकडे आता नागोबा मनातल्या मनात म्हणत असतो, बापरे खरंच, म्हणजे काय मुलगी आहे ही प्रिया. आत्तापर्यंत दादाला कोणीसुद्धा पटवू शकलं नसतं हिला इथे राहू देण्यासाठी, पण हिने मात्र अगदी सर्व जमवून दाखवलं आणि ही आता ह्या घरामध्ये राहणार सुद्धा. वाह, काय हुशार आहे, यावेळेसही बाजी हिनेच मारली. तर आता इथे मनातल्या मनात प्रिया म्हणत असते की काय यार, शिट, पैशांसाठी मला आणखीन कुठल्या नाटकांना तोंड द्यावं लागणार आहे देवालाच माहीत. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, हे बघ तू हिला राहण्याची घरात परवानगी दिली आहेस प्रतिमा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, डोळ्यात तेल घालून या मुलीवर लक्ष ठेवायचं. हिच्या हातून जर एकही चूक झाली तर मी हिची गय करणार नाही. मुळात ही माझी मुलगीच नाही आहे, जे एका खुनाची साथ देते अशी मुलगी माझी असूच शकत नाही.
त्याबरोबर आता लगेचच मनातल्या मनात प्रिया म्हणत असते, अरे नागोबा, आपल्यात काहीच नातं नाही आहे. तू कसलं आपलं नातं तोडतोयस? मीच आपलं नातं तोडते, कारण नातं नाहीच आहे. आपल्यात फक्त पैशांचं नातं आहे आणि पैशांपुरतंच मी इथे आलेली आहे. एकदा का मला माझ्या हक्काचे पैसे मिळाले की मग मी इकडनं निघून जाणार कायमची. त्याबरोबर प्रतिमा आत्या आता म्हणत असते, अहो तुम्ही असं नका बोलू आणि माझ्यावरती एवढं नका ना चिडू. मी काय म्हणते ते एकदा शांतपणे प्लीज ऐकून तरी घ्या. त्यावर रविराज काका म्हणतात, मी म्हटलं ना मला तुझं काही एक बोलणं ऐकून घ्यायचं नाही आहे म्हणून. तर खरंच नाही ऐकून घ्यायचं. तू जे वागलीस ते मला पटलेलं नाही आहे. तू ह्या मुलीसाठी माझ्याशी वाद घालतेस. अगं हिने तुझ्या गोळ्या बदलल्या होत्या. हिच्यामुळेच तुला एन्झायटी व्हायची. हिच्यामुळेच तुला विसर पडायला लागला होता गोष्टींचा. तू वाईट वागायचीस, काहीही बरळायचीस. तुला नुसते लोकांचे भास व्हायचे आणि तरीही तू या मुलीला माफ करून घरात घेतलंयस. मुळात ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. पण घेतलंस तर घेतलंस, वरून हिच्यासाठी माझ्याशीच भांडतेस. जर उद्या जास्त कमी काही झालं ना प्रतिमा, तर लक्षात ठेव नाही, तू याद राख. तू सगळ्याला याला कारणीभूत असशील आणि तुझी जबाबदारी आहे ही मुलगी. आता हिच्याशी माझा काही एक काडी मात्र संबंध नाही आहे, कारण मी बायकांवरती आपले मतं लादण्या नवऱ्यांपैकी अजिबातच नाही आहे. त्यामुळे तुला तुझा विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तू नेमका काय विचार करतेस हे मात्र जरा व्यवस्थित बघ आणि त्यानंतरच निर्णय घेत जा. कारण तू जो निर्णय घेतलायस तो यावेळेस पूर्णपणे चुकीचा आहे. आत्तापर्यंत मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझी बाजू मांडली आहे, बाजू घेतली आहे, पण यावेळेस मी नाही करणार, कारण यावेळेस तुझा निर्णय चुकीचाच आहे. त्याबरोबर इथे नागोबा मात्र मनापासून खूपच जास्त खुश असतो. तो मनात म्हणत असतो, वाह, प्रियाने बाजी मारलीच. प्रिया आता पुन्हा एकदा या घरामध्ये राहायला आलीच. तर आपण पुढे पाहतो की आता प्रतिमा आत्या ही जरा टेन्शनमध्ये असते. सुमन काकी तिच्यासाठी पाणी घेऊन आलेली असते. सुमन काकी तिला भरलेला पाण्याचा ग्लास देत म्हणते, वहिनी हे घ्या पाणी प्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल, शांत वाटेल. प्रतिमा आत्या तिला म्हणत असते, सुमन अगं मला खूपच जास्त टेन्शन आलं आहे गं. बघ ना, एका बाजूला तन्वीच्या जीवाची भीती आणि दुसऱ्या बाजूला यांचा राग. काय करावं, कसा ताळमेळ बसवावा सगळ्याचा मला काही म्हणून कळत नाही आहे. विचाराने डोकं नुसतं उठून निघाले. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की सायली आणि अर्जुन दोघंही जण त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. सायली आणि अर्जुन जसेच तिकडे येतात तर आता त्यांनी हे सगळं ऐकलेलं असतं. सायली येते आणि प्रतिमा आत्यांजवळ बसते. प्रतिमा आत्यांना विचारायला लागते, काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही ह्या अशा टेन्स का दिसताय? सर्व काही ठीक आहे ना? त्यावर लगेचच आता सुमन काकी सांगायला लागते, अगं सायली, तन्वी परत आली. आता हे ऐकून सायली आणि अर्जुनला सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता इथे लगेचच सुमन काकी तिला सांगायला लागते की ती इथे आली त्यावेळेस वहिनींनी तिला घरामध्ये राहायला नकार दिला. मग काय, तिने स्वतःलाच पेटवून घेईन अशी धमकी वहिनींना दिली. वहिनी खूप घाबरल्या होत्या गं. अश्विन हातापाया पडत होता की नको असं होऊ देऊ प्रतिमात्या, नको असं होऊ देऊ, तन्वीला वाचव, तन्वीला वाचव, तन्वीला वाचव. मग काय, शेवटी वहिनींचा नाईलाज झाला आणि वहिनींनी मग तन्वीला आणि अश्विनला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली. पण खरं सांगू का, आम्हाला मात्र आता खूप टेन्शन झालं आहे गं. त्यावर सायली म्हणत असते, मी खरं बोलू का, मला माहीत होतंच की त्या मुलीला जर आम्ही तिथे थारा केला नाही ना तर ती नक्की इथेच परत राहायला येणार. आणि बघा, जसं आम्हाला वाटलं होतं तसंच झालं. पण मी खरं सांगते, ती मुलगी एक नंबरची नालायक आहे. तुम्ही तिला इथे राहू द्या की नाही हे मी तुम्हाला नाही सांगू शकत आत्या, कारण ती तुमची मुलगी आहे. पण तुम्ही तिच्यापासून जपून राहा एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते, अगं हे तर माझ्यावरती खूपच चिडलेत. यांना तर मी तन्वीला घरात घेतलेला निर्णय अजिबातच पटलेला नाही आहे. पण माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता गं. एका बाजूला ती जीव देण्याची धमकी देत होती, दुसऱ्या बाजूला यांचा राग होता. मग मी काय करणार होते, मला निवड नाही करता आली. तर इथे रविराज काका खोलीत एकटे बसलेले असतात आणि त्यांना आता एक एक प्रसंग आठवायला लागलेला असतो प्रियाबरोबरचा. प्रिया पहिल्यांदा घरी आल्यानंतर ते अर्जुन आणि तिचं लग्न ठरलेलं असताना, तिची आणि अर्जुनची एंगेजमेंट असतानाचा प्रसंग, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ती ठामपणे खोटं बोलत होती आणि मग कोर्टात सुद्धा खोटं बोलत असताना अर्जुनने कशा पद्धतीने सत्य बाहेर काढलं होतं. तूच विलासचा खून केलास बोलल्याबद्दल तिने ताबडतोब खरं सांगितलं की नाही, विलासचा खून मी नव्हता केला, तर विलासचा खून हा साक्षी शिखरेने केला होता आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलं होतं. त्याबरोबर कोर्टाने तिला 7 वर्षाची शिक्षा सुनावली होती आणि गुन्हेगारसुद्धा घोषित केलं होतं.
आता हे सर्व आठवून रविराज काकांना मात्र खूपच जास्त त्रास व्हायला लागलेला असतो आणि रविराज काका आता मनातल्या मनात म्हणत असतात की ही अशी मुलगी माझी कशी काय असू शकते. आणि मग आता त्यांना सतत त्याच जुन्या गोष्टी आठवायला लागतात. त्यामुळे ते आता डोळे मिटून जरा गप्प आणि शांत बसलेले असतात. तर इथे सायली ही आता प्रतिमात्यांना म्हणत असते, बरं जाऊ दे ते सगळं प्रतिमात्या, तुम्ही या सर्व गोष्टींचा फार विचार करू नका. तुम्ही जर फार विचार केलात तर तुम्हाला सुद्धा या सर्व गोष्टींचा त्रास होईल. तुम्ही फक्त तिच्यापासून सावध राहा. पुन्हा जर तिने तुमच्या गोळ्या बदलल्या तर मात्र तुम्हाला त्रास होईल. त्यावर सुमन सांगते की नाही यावेळेस असं भाऊजी होऊ देणार नाही, कारण आता वहिनींना गोळ्या भाऊजीच देतात. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं सायली तू इथे बोलच बस, मी जरा सिनियरला भेटून वरून आलो. आणि मग आता अर्जुन हा रविराज काकांकडे आलेला असतो. तो रविराज काकांच्या खांद्यावरती अलगद हात ठेवतो. रविराज काका शांतपणे डोळे उघडून वर बघतात तर त्यांना तिथे आता अर्जुन दिसतो. अर्जुनला ते विचारतात, अरे अर्जुन तू इकडे कधी आलास? त्यावर अर्जुन सांगतो, हे काय जस्ट 5-10 मिनिटांपूर्वीच आलो. सिनियर ॲक्च्युली माझं एक थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तुझ्याकडे आलो होतो. रविराज काका म्हणतात की हो बोल ना, काहीच हरकत नाही. त्यावर अर्जुन म्हणत असतो, सिनियर कळलं मला, तन्वी इथे राहायला आली आहे ना? त्याबरोबर रविराज काका म्हणतात, तन्वी? कोण तन्वी रे? त्यावर अर्जुन म्हणत असतो, सिनियर अरे हे बघ. त्यावर रविराज काका म्हणतात, अरे नाही खरंच तू कोणत्या मुलीबद्दल बोलतोयस हे मला माहीत नाही आहे. कोण आहे ही तन्वी? कारण काय आहे ना, जी लोक माझ्या ओळखीचीच नाही आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यात वेळ वाया घालवणं मला निरर्थकच वाटतं. त्यापेक्षा तू तुझं जे काही महत्त्वाचं काम आहे ते सांगितलंस तर आपण पटापट त्याच्यावरती डिस्कस करू शकतो. बोल ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही काही हरकत नाही आहे सिनियर, आपण पुन्हा कधीतरी बोलू, मी आत्ता निघतो. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, अरे अर्जुन थांब, आत्ताच म्हणालास ना महत्त्वाचं आहे म्हणून, आणि महत्त्वाचं असल्याशिवाय तू इथे येणार नाही याची मला खात्री आहे. ये बस बोलूया आपण. मग अर्जुन आता रविराज काकांबरोबर बसतो आणि त्यांना सांगत असतो, सिनियर मी सायलीच्या आईवडिलांना शोधतो. हे ऐकून रविराज काका म्हणतात, काय सायलीचे आईवडील? अरे पण. त्यावर अर्जुन म्हणतो, सिनियर अरे ते जिवंत आहेत आणि आश्रमातून बरोबर 2च गाठोडी गायब आहेत, एक प्रियाचं आणि एक सायलीचं. तर मला संशय आहे सायलीचं गाठोडंसुद्धा प्रियानेच चोरलं आहे. तर मला तिची रूम चेक करायची होती, जर तुझी परवानगी असेल तर. दुसरीकडे सायली ही आता सांगत असते की प्रतिमात्या तुम्ही प्रियापासून सावध राहा, सांभाळून राहा. अहो 22 वर्षात आश्रमात मी जितके तिचे रंग बघितलेत ना, आणि मी जितकं तिला व्यवस्थित ओळखते ना, तितकं तुम्ही कोणीच नाही ओळखत. तर इथे आता रविराज काका आणि अर्जुन प्रियाच्या रूममध्ये आलेले असतात. ते दोघं शोधाशोध करतात पण त्यांना काहीच सापडत नाही. रविराज काका म्हणतात, चोराने चोरी केलेला माल तो कधीच स्वतःच्या घरात लपवत नाही अर्जुन. जर चोराने खरोखर चोरी केली असेल ना तर तो नक्कीच त्याचा माल दुसरीकडे कुठेतरी लपवतो. त्यामुळे सायलीबद्दल किंवा तिच्या आईवडिलांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तू आणखीन काहीतरी नवीन उपाय, नवीन मार्ग शोधून काढ. त्यानंतर आता अर्जुन सायलीचं ते खराब झालेलं आय कार्ड बघतो आणि मनात म्हणतो की अरे हां, मला जरी सायलीच्या आय कार्डवरून तिचा फोटो मिळालेला नसला तरी तिच्या शाळेचं नाव आहे की, मी तिच्या शाळेत जाऊन नक्कीच तिची जुनी माहिती काढू शकतो आणि मला त्याच्यातून तिच्या आईवडिलांबद्दल काहीतरी कळू शकतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथंच थांबूया. धन्यवाद.